बनी तो बनी नाही तो परभणी हे तुम्ही ऐकलं असेल, पण कालपर्यंत ज्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची भाषा केली जात होती, आज बहुमतासाठी त्याच राष्ट्रवादीला आणि बेभरोसे म्हटलेल्या शिंदे सेनेला सोबत घेण्याची वेळ भाजपवर आली आहे। परभणी जिल्हा परिषदेत 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्ता स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागते। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीला सोबत घेण्यास थेट नकार दिला, पण आता अचानक भाजपनं 4 पावलं मागे घेत नरमाईची भूमिका का घेतली? पण राष्ट्रवादीचे राजेश विटेकर भाजपसोबत जाणार की पडद्यामागून मोठी खेळी करणार आणि परभणीच्या पॉलिटिक्समध्ये झडपीचा खरा बाजीगर कोण ठरणार याचंच विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी टीओडी मराठीला यूट्यूबवर लगेचच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी आपण परभणी जिल्हा परिषदेतील संख्याबळाचं गणित समजून घेऊया। जिल्हा परिषदेचं एकूण संख्याबळ 54 आहे, त्यामुळे बहुमतासाठी 28 ही मॅजिक फिगर आवश्यक आहे। 9 फेब्रुवारीला लागलेल्या निकालात भाजपनं जोरदार मुसंडी मारत 24 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला। गेली 15 वर्ष जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र केवळ 15 जागांवरच समाधान मानावं लागलं। उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला 6, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 5 आणि काँग्रेसला 3 आणि एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला। महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर भाजपनं जिल्हा परिषद मिळवलेले हे यश निश्चितच मोठं आहे, पण सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना अजून 4 सदस्यांची गरज आहे। पण इथंच तर भाजपची राजकीय कोंडी झाली आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलून गेलंय। निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली होती। त्यांनी लगेचच जाहीर केलं की जनतेने त्यांना स्पष्ट कौल दिलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही। गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासापेक्षा केवळ स्वतःचं घर भरण्याचं काम केलं। याच कारभारालाच जनतेने निकालातून पूर्णविराम दिलाय। एवढंच नाही तर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारणात काही स्कोपच न ठेवण्याची भूमिका बोर्डीकरांनी घेतली। बोर्डीकरांनी म्हटलं म्हणजे शिंदे सेना भाजपसोबत गेली असं नाही, कारण बनी तो बनी नाही तो परभणी। पालकमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याची घोषणा केली असली तरी वास्तवात हे गणित जुळणं इतकं सोपं नाही। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये परभणीच्या राजकारणात भाजप आणि शिंदे सेना यांच्यात कमालीचे मतभेद चव्हाट्यावर आले होते। भाजपने शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्यावर थेट आरोप करत त्यांना बेभरोसे म्हणून हिणवलं होतं। आता त्याच शिवसेनेच्या भरोशावर बोर्डीकर सत्ता स्थापनेचं गणित मांडत आहेत। मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, हेच खरं आहे। आज बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्याच आनंद भरोसे यांच्या दारात जाण्याची वेळ भाजपवर आली आहे। शिंदे सेनेचे 5 सदस्य सोबत आले तरच भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे, पण शिंदे सेना सहजासहजी पाठिंबा देईल अशी परिस्थिती नाही, कारण त्यांनाही सत्तेत आपला मोठा आणि सन्मानजनक वाटा हवाय। भविष्यात विधानसभेच्या जागावरूनही या दोन्ही पक्षात ओढाताण होऊ शकते, त्यामुळे आत्ता सत्तेचं योग्य वाटप करून घेण्याकडे शिंदे सेनेचा कल दिसतोय। दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे वारे वाहत आहेत। आमदार रत्नाकर गुट्टे आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यातील राजकीय मतभेद सुरसरूत आहेत। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय चालींचाही या सत्ता समीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे। अशातच आता भाजपच्या भूमिकेत या काही दिवसातच मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय। कालच भाजपचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची आणि बोर्डीकरांपेक्षा वेगळी भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवरून राज्याप्रमाणेच परभणी ती महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश आले, त्यामुळे केवळ आता शिंदे सेनाच नाही तर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे। भाजपचा हा राजकीय युटर्न अत्यंत लक्षवेधी आहे। ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची गर्जना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली होती, त्याच राष्ट्रवादीला सोबत घेण्याची भाषा आता पक्षाचे इतर नेते उघडपणे करत आहेत। यामागे केवळ बहुमताचा आकडा नाही तर राज्यातील महायुतीचं धोरण आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षित राजकीय गणित कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे। शिंदे सेनेने ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सत्ता हातातून जाऊ नये म्हणून भाजपनं दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा सुरक्षित मार्ग निवडला असावा। यातच लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून परभणीत त्यांना सत्तेत वाटा दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। उपाध्यक्ष किंवा इतर महत्त्वाची पदं मित्र पक्षांना देऊन अध्यक्षपद आपल्याकडे राखण्याची भाजपची रणनीती आता स्पष्ट दिसते, पण त्याच वेळी राजेश विटेकरांचंही महत्त्व अधोरेखित झालंय। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील सर्व 9 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीसाठी
होणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकांचे निकाल जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाची दिशा ठरवतील। परभणी आणि पाथरी या दोन पंचायत समित्यांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। इथं मोठी चुरस पाहायला मिळेल। भाजपने 9 पैकी 5 पंचायत समित्यांवर आपला झेंडा फडकवण्याचा दावा केला, त्यामुळे इथं कोण कोणासोबत येतो त्यावरूनच जिल्हा परिषदेचं गणित निश्चित होईल। यंदा परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलंय। पुन्हा जिंतूर तालुक्याकडेच अध्यक्षपद जाण्याची चर्चा आहे, पण अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं पक्षांतर्गत नाराजी टाळण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळू शकतात। भाजपच्या मित्र पक्षांसोबतच्या वाटाघाटी फिसकटल्या तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन याची संधी मिळू शकते। जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या आमदार राजेश विटेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 15 जागांचं भक्कम संख्याबळ आहे। त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 आणि काँग्रेसच्या 3 सदस्याची साथ मिळाली तर हा आकडा थेट 24 वर जातो। नाराज शिंदे सेनेचे सदस्य सोबत आल्यास 29चे बहुमत होते। मंत्री मेघना बोर्डीकरांबद्दल महायुतीच्या घटक पक्षात असलेल्या नाराजीवर मुंबईत कसा तोडगा काढला जातो त्यावरच भाजपच्या सत्तेचं गणित अवलंबून आहे। दुसरीकडे भाजप फोडाफोडी करण्याच्या पटाईत आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे। थोडक्यात सांगायचं तर परभणीत बहुमताच्या जवळ असूनही भाजपला सत्तेसाठी लवचिक व्हावं लागतंय। 18 मार्चला जेव्हा प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक होईल तेव्हाच नक्की कोण कोणासोबत गेलं आणि कोण कोणाला राजकीय धक्का दिला हे स्पष्ट होईल। जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ख्याती असलेल्या परभणीच्या राजकारणात भाजपला नरबाईची भूमिका घ्यावी लागणं हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात राजेश विटेकरांचं पुन्हा एकदा कमबॅक झालंय। पण तुम्हाला काय वाटतं, परभणी जिल्हा परिषदेवर भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अशी महायुती सत्ता स्थापन करेल की आमदार राजेश विटेकर वेगळीच खेळी करून मंत्री बोर्डीकरांना धक्का देतील? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परभणीच्या आणि राज्याच्या राजकारणाचं असंच अचूक आणि सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या टीव्ही मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका।